मग आता या जे फेरीवाल्याचा हा जो सिस्टम आहे, आता आपण थोडं कोर्टाकडे येऊया. जसं आम्ही थोडी रिसर्च केली आहे. चालेल. तर 2017 पहिल्यांदा हायकोर्टाने डिमार्केशन म्हणजे की फेरीवाल्यांना तुम्ही एक जागा डेडिकेटेड द्या, मग तेवढेच फेरीवाले असले पाहिजेत, इतर जे आहेत त्यांना काढून द्या, ते असले नाही पाहिजेत. हे म्हणजे 2017ची कोर्टाची ऑर्डर आहे. त्यानंतर मग ती परत 22 मध्ये परत PIL टाकली, परत तेच PIL टाकली होती की लोकांना चालायला जागा नाही उरली आता. मग परत कोर्टाने त्याच्यात केलं की ह्याच्या फुटपाथ वगैरे गेलेत, तुम्ही डिले करू नका. कोर्टाने डायरेक्ट BMC आणि पोलिसांना आदेश दिला की हे तुम्ही काढलं पाहिजे. मग 2024 मध्ये परत आहे. मग त्यानंतर म्हणजे असं करत करत माझ्याकडे परवा एक डिसेंबर मध्ये कोर्टाने परत सेम गोष्ट केली आहे. 9-10 वर्ष कोर्ट फक्त बोलतोय करा 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 का. अच्छा, BMC कोण नेते तळमळ आहे. कोर्टाला वाटतं की हे सगळं दूर झालं पाहिजे, ही सगळी घाण निस्तरली पाहिजे, पण प्रत्यक्षात होत नाहीये. नाही होत. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. एक तर याच्यामध्ये मी कुठल्याही एका धर्माभिमानाच्या विरोधात नाहीये, परंतु ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून जे प्रत्यक्ष मी पाहिलं ते सांगतो तुम्हाला. अल्पसंख्याकांना जास्तीत जास्त सगळे हे अल्पसंख्याक लोक ते लायसन्सेस काढत असतात महापालिकेतनं. त्यांना ते तिथे पैसे वाटप करून लायसन्स दिले जातात. आता त्याला लायसन्स म्हणजे एक लिहिलं की तुला एक 4 फुटाचं तुला टपरी घालायची परवानगी दिली, तर 4 फूट घालतो का? तो 4 फूट घालत नाही. त्या 4 फुटाच्या बाजूला तो 10 फूट जागा एन्क्रोच करून टाकतो आणि त्या 10 फुटातलं तो 3 तुकडे करतो आणि ते 3 आणखीन अल्पसंख्याक लोकांना तो भाड्याने देऊन टाकतो. हे कोण बघतच नाही. आणि कितीतरी आज प्रत्यक्ष जागेवर जर तुम्ही बघितलं तर जे लायसन्स ज्याच्या नावावर आहे तो माणूस तिथे स्वतः उभाच नाही आहे. तो ते 50,000 रुपये दर महिन्याच्या भाड्यानं दुसऱ्याला देऊन टाकतो. मग तो आणखीन 10 माणसं तिथं उभा करतो. आणि कोर्टाचं म्हणाल तुम्ही तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे माझ्यासमोर माझ्या प्रत्यक्ष घडलेलं आहे की मी मुसाफिरखाना क्रॉफर्ड मार्केटमधले जे फेरीवाले होते त्या फेरीवाल्यांना महापालिकेला पत्र लिहून कळवलं की तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज वाटली तर मला सांगा, मी तुम्हाला ताबडतोब बंदोबस्त व्यवस्थित देईन. त्यांना माझ्यावर विश्वास वाटला म्हणून ते स्वतः न भीता आले आणि ते पुढे आले म्हणून आम्ही ती मोहीम राबवली आणि अक्षरशः तिथल्या सगळ्या टपऱ्या आम्ही साफ करून टाकल्या. एकही टपरी शिल्लक ठेवली नाही आणि मी तिथं लगेच पोलीस बंदोबस्त लावला की जेणेकरून 1 महिना तिथं एकही फेरीवाला उभा राहिला नाही. तुम्ही म्हणजे मुसाफिरखान्यानी त्या सगळ्या भागात 1 महिन्यासाठी तुम्ही ते सगळं खाली करून दिलं, खाली करून घेतलं, कारण तो ना फेरीवाला झोन आहे. त्यावेळी काय काळ साधारण त्यावेळी मी 2009 ते 2011 पर्यंत क्रॉफर्ड मार्केट पोलीस स्टेशनला होतो आणि त्यावेळेला मुसाफिरखाना आणि तो परिसर ना फेरीवाला झोन म्हणून कोर्टाने जाहीर केला होता आणि तरी तिथं भरगच्च हे सगळे बसतायत. मी साफ केलं, तिथं पोलीस बंदोबस्त लावला. 1 महिना तिथं एकही फेरीवाला दिसत नव्हता. लोकांना आश्चर्य वाटत होते, इतकं मोकळं मोकळं कसं काय दिसतंय. हायकोर्टच्या कितीतरी सन्माननीय वकिलांनी मला फोन करून माझं अभिनंदन केलं की साहेब आम्ही हे पहिल्यांदा बघतोय म्हणाले हे की इतकं स्वच्छ झालंय मुसाफिरखाना. पण ह्याचा परिणाम काय झाला? माझं पुढचं तेच होतं, कारण 1 महिना हे लोक लगेच वरच्या हायकमांडला गाठतात. सरकारमध्ये जे बसले त्यांना जाऊन कसं आहे की सरकारी अधिकारी जेव्हा 10-10, 20-20 दाढीवाले असे येऊन भेटतात ना, तेव्हा ते घाबरून जातात लोक आतून. अरे मग आपल्या वोट बँकवर आपला परिणाम होईल आणि मग ते जे काही सांगतील की कोकिळ नालायक आहे म्हणले की मग ते पण ठीक आहे हम उसका बंदोबस्त करेंगे असं करून त्यांना ते वाटायला लावतात. पण त्यांना माहीत होतं की कोकिळ कायदेशीर काम करतोय आणि हा आपला ना फेरीवाला झोन आहे. म्हणून त्या लोकांनी काय करावं साहेब, हे लोक तात्काळ यांच्याकडे पैशाला कमी नाही, लाखो रुपये जमा केले 2 दिवसात, लाखो रुपये. कारण सुप्रीम कोर्टच्या वकिलाची फी किती असते हे मी तुम्हाला सांगायला नको. आणि ह्या सगळ्यांनी मिटिंग घेऊन ठरवून मग ह्याच्यामध्ये त्यांचे लोकप्रतिनिधी पण सामील की ये ऐसा करेंगे ऐसा करेंगे ऐसा करेंगे. आणि ह्या सगळ्यांनी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात मोठे मोठे वकील लावले आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता साहेब ना फेरीवाला झोन आहे, त्याला त्यांनी फेरीवाला झोन करून टाकला. ही कुठल्याही वृत्तपत्रात बातमी आलेली नाही, कुठल्याही मीडियामध्ये चॅनेलवर आलेली नाही, पण हे शांतपणे गुपचूप त्यांनी करून घेतलं. कोकिळची बदली पण झाली.
कोण आहे ना त्रास देणार आहे आता? तुमची या कारणामुळे या कारणामुळेच बदली झाली माझी. आणि मी एकटा नाही आहे, माझ्यासारखे असे आणखीन 2 ऑफिसर होते ज्यांची बदली केवळ फेरीवाल्यांना त्रास देणारा अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. ते एक होते एसीपी शिरीष इनामदार आणि दुसरे होते एसीपी वसंत ढोबळे. ते हॉकी स्टिक घेऊन फिरणारे. फिरणारे. या लोकांचा दरारा होता खूप. हे माझे वरिष्ठ आहेत, माझे आवडते अधिकारी आहेत, ते खूप चांगलं काम केलं त्याने आणि फेरीवाल्याला त्रास देतात म्हणून यांच्या बदल्या झालेल्या आहेत. तशीच माझी पण झाली बदली.